80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या, माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. मेला ना माझ्याकडे. काय केलं नाही तो. असं कोणी उठायचं माया पोराला बापा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे कोणी उठायचं. माया काही नाही 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्याला काही, फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला, त्याला भेजायच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. करतो प्रयत्न.